नमस्कार मित्रांनो, मी समर्थ परमार मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। वाजल्या 7:46। वाव, अजून 15 मिनिटं बाकी आहे। 15 मिनिटात काय करणार? काय नाही करणार, चालू करायचं। 15 मिनिटं म्हणजे काय, 8 ला चालू करा असं काय नेम आहे का? कधी बी चालू करू शकतो आपण। तर काल लय मेंटली त्रास झाला आपल्याला नाही का उबेरचं, कारण त्यांनी गेल्या 1-2 दिवसात अजून रेट कमी केलेत। 14, 13 आणि 12 ऑर्डर पडतात, 12, 13, कधी 12 कधी 13। तर काल 1 तास आपण बंद ठेवल्यामुळे आपलं नुकसान झालं, ऑर्डर बी पडत नव्हते। मग मी आता विचार केला, नका पडणार, जे होईल ते होईल। आजपासून उबेर बंद बंद बंद। उबेरचा दी एंड, उबेरला भावपूर्ण श्रद्धांजली। आजपासून उबेर मी आत्ता जस्ट अनइन्स्टॉल मारलेला आहे आणि आता फक्त रॅपिडो आणि ओला चालवायचं आणि मीटरने जे होईल ते होईल भाऊ। कारण मी काल म्हणलेलं अजून 1 रुपये कमी, कशाला अजून 1 रुपये कमी, कशाला? कालच एवढं स्ट्रेस आला, अजून स्ट्रेस म्हणजे डोक्याला वैताग आला, अजून किती वैताग येईल नाही का? ते नकोच आपल्याला। तर आपण आता जस्ट रॅपिडो आणि ओला चालू करणार आहे आणि जी पडेल ती ऑर्डर घेणार आहे। का होते काय, चला। तर मित्रांनो, ओलाचा पास घेतला आहे आपण जस्ट 19 रुपयाचा 1 डेचा, कारण उद्या म्हणलं सुट्टी आहे, मग कशाला आठवड्याचा घ्यायचा। तर चला ओलाला पडते का नाही बघूया। रॅपिडो आणि ओला सबस्क्रिप्शन प्लॅन घ्यायलाच लागेल। तर ओलाचं सोमवारपासून डायरेक्ट विकलीचं घेऊ। आज एका दिवसाचं घेतला 19चा, बघू ऑर्डर पडतात का नाही पडतात, तुम्हाला आज डेट देतो मी। उबेरला राम राम भाऊ, आज अनइन्स्टॉल मारलायच नाही। आता किती काही झालं तरी उबेर नाही म्हणजे नाही, फक्त नाही झालं धंदे तरी चालेल भाऊ, काही करून शिटं बिटं भरून करू, पण ते धंदे नको आता, भाऊ काय होतं काय नाही। तर मित्रांनो, ओलाची ऑर्डर पडते ते, पण हात लावूसपर्यंत निघून जाते। पहिली ब्लॅक पट्टी, ती ब्लॅक पट्टी कंप्लीट होऊसपर्यंत ऑर्डर निघून जाते, म्हणजे हात बी लावून देत नाही। एक तर ब्लॉक पट्टी दाखवतं आणि त्यात परत ॲक्सेप्ट करायला ऑप्शन देत नाही, आणि ॲक्सेप्ट करतो पण ऑर्डर काय आणि टच केलं तर बी ॲक्सेप्ट होत नाही। पहिली चांगली पडायची, अशी उभी नाही का इथवर, असं उभी ऑर्डर पडायची, ती धरली की बसायची, किंवा अशी जरी छोटी पट्टी दिली तरी चालेल, पण ब्लॉक पट्टी नका देऊ ना। जो पहिला उचलून त्याची ऑर्डर ठीक आहे, ते मी आहे तेवढं आपलं टॅलेंट, पण हे तुम्ही ब्लॉक करता अख्खं पट्टी, आणि एक पट्टी ती कंप्लीट होऊसपर्यंत कंप्लीट झाल्यावर उचलायची असते ती, तरी मी अगोदरपासून दाबलं तरी होत नाही, नंतर दाबलं तर ते कंप्लीट ज्यावरच ऑर्डर उडते। सबस्क्रिप्शन घेतलंय भाऊ, 19 रुपयाचा पैसा उचल झाला पाहिजे। मला माहित नाही, मला 1000 रुपयाचा धंदा द्या, मला जास्त नको, 1000 रुपयाचा धंदा द्या तुम्ही, 1000चा द्या, रॅपिडो 1000चा देईल, ओलावाल्यानं काय करा बाबा, खेळून म्हणून राहा, नाहीतर एक तर उबेर बंद केलं तुमच्या जीवर, बघा आता काहीतरी करा, मला ऑर्डर द्या। तर मित्रांनो, श्री गणेश झालंय, ओलाची पहिली ऑर्डर पडली, नशीब दिली बाबा, 84 रुपयाची दिली, जी की कुठं आलो आहे बाबा, कात्रज फार घाटात झालं असं वाटतंय, घाटातून आहे शाळा, एक शाळेच्या हेडमास्तराची ऑर्डर पडलेली। कुठली शाळा आहे मला कमेंट करून सांगा, नाव दिसायला मला कुठे मांगडेवाडी स्कूलला आलो आहे, आणि इथं ऑर्डर पडणं अशी अपेक्षा नाही आहे, खाली जायला लागेल, खाली पडली तर नशीब। चला सुरू तर मित्रांनो, ओलाची ऑर्डर आपण ड्रॉप केल्यानंतर आपण आता खाली आलो आहे मांगडेवाडी गावात, वरती चढावला म्हणलं काय ही ऑर्डर पडणार। तर आता इथं वाजल्यात 9:04, एक 10 मिनटं थांबणार, पडली तर एक डायरेक्ट कात्रज, 10 मिनटाच्या वर जास्त थांबायचं नाही भाऊ, कारण इतकं टफ आहे ना, आता लय टफ आहे, आणि पडले तरी ऑर्डर हाताला लागत नाही। तर आता विषय असा आहे की माणूस होता का पेद्रावा, काय बोट पडतं काय नाही, चालते। तर विषय असा आहे की जे आत्ता ओलाची ऑर्डर पडलेली ती आपल्याला 84 सांगितलं मी, मला लक्षात झालं बरं का मी, कारण 5-10 मिनटात सगळं दिसून जातो। 84ने काहीतरी पडलेली आणि 4.6 किलोमीटरची होती, जी की आपल्याला 18 रुपये पर किलोमीटरची हिशोबाने पडली, जी की खूपच चांगली आहे। हे आहे ओलाची पॉवर, त्यामुळे आपल्याला ओलाच करायचं, आणि ओलाने एक नोटिफिकेशन टाकलेलं आपल्याला आता की गुड जॉब, अजून असंच ऑनलाईन राहा, तुम्हाला आम्ही जास्तीत जास्त ऑर्डर देऊ, जी की मी अपेक्षा करतोय, अजून काही करू शकतो, आणि नशीब मी आता ओलाची साथ घेणार आहे, फक्त ओलाने बॅक टू बॅक ऑर्डर द्यावी। गाई होती तर हां, मी प्रत्येक ऑर्डर पहिल्यासारखं नाही, पहिलं कसं जेव्हा नवीन होतं सामान्य, तुम्हाला म्हणलं ओलाच्या जेवर खेळ, पण नंतर त्यांनी मला रेटिंग कमी केले, कारण माझी चुकी त्यात की मी मोठे ऑर्डर उचलायचो, सवय लागली मोठे ऑर्डर, आणि मला पहिले मोठे ऑर्डर द्यायची, छोटे पडायचेच नाही, मला सवय लागलेली, त्याचं गणित नव्हतं माहीत आपल्याला। आता तर 1-2 वर्ष झालं आपल्याला गणित कळायला लागली, रेटिंग, ॲक्सेप्टेशन्स रेशो, हे आणि ते। आता मग हेच
की ओलाला जी ऑर्डर पडेल ती उचलायची, छोटी मोठी लांब अडचणीत असली तरी. आता कशी अडचण होते तिकडं पडतच नाही. बऱ्याच वेळा मी इकडं उबेरची बी ऑर्डर घेऊन आलो, उबेरला बी पडत नाही तर ओलाही काही अपेक्षा करू, त्यामुळे खाली आलोय. त्यामुळे तर मी 10 मिनिटं थांबणार आहे. पडले तर ठीक, नाही तर कात्रजला सीटं भरत नाही. काय करणार भाऊ, 30 रुपयात कात्रज 2-3 किलोमीटर, एवढं का लांब नाही आहे, 2 किलोमीटर असेल. एक 10 मिनिटं वाट बघू शकतो, जास्त नाही. मग सांगायची ओलाची पावर बघा, 17-18 कधी कधी 20-20 रुपये बी देतं सीझन नसले तरी ऑफिस टायमिंगला. हे ओलाची पावर आहे भाऊ. हे असं पाहिजे, जे रेट आहेत ते पाहिजे. ते त्याबद्दल बोलायचं ना आपल्याला आता हे बघायचं आहे की ओलाची ऑर्डर पडते का नाही. एक 10 मिनिटं थांबू, बघू, नाहीतर कात्रज. तर मित्रांनो, एक ऑर्डर पडलेली आपल्याला कस्टमर स्वारगेटच्या इथं होतं, मेट्रो स्टेशनच्या इकडं. आणि फोन केला तर म्हटला कॅन्सल केली. मला म्हटलं भाऊ नाही कॅन्सल केली, नीट बघा, परत नीट कॅन्सल केली. तर 5 मिनटं झाली तरी कॅन्सल नाही केली. त्याला मग परत फोन केला, भाऊ बघ नीट कॅन्सल कर. तो वाईटागला. तो म्हटला भाऊ मी सारसबागला स्वारगेटरनं सारसबाग असंच गेलो आणि तो होता भाऊ. त्याला तिथनं पिकअप केलं आणि शनिवारवाडाला सोडला. म्हणजे काय झालं मला बी काही कळलं नाही. त्याला काय झालं काय नाही, मनात असं जाऊ दे कशाला चालत जाऊ, परत म्हणलं असेल जाऊ दे कुठं रिक्षाने जाऊ. तर मित्रांनो, आपण आत्ता आहोत कॅम्पला आणि आत्तापर्यंत ओलाने 3 ऑर्डर दिलेत, 84, 66, 52, 200 रुपये आणि एक मला मित्राने भेटलेले 100 रुपये. टोटल 300 रुपयाचा व्यवसाय झाला आहे. चांगली गोष्ट आहे. पण टाईम जर बघितला 10:20 तर खूपच कमी झालं आहे. पण काही येतं करणार, जे पडतं ते करायला लागतं. एक ऑर्डर पडलेली 500ची, पण ब्लॉक पट्टी हाताला लावतो पण गेलं. काय ऊपर लगा दबा के नहीं, गाड़ी लगती है ऊपर फोटो डॉक्टर लावू आहे पार्किंगवाला. तर 10 मिनटं थांबलं येतं, पडले तर ठीक, नाही तर स्टेशन. आय होप स्टेशनवरनं पडेल. भाऊ सबस्क्रिप्शन घेतलंय, पडली पॅन होता. तर मित्रांनो, आपण आता वाघोलीमध्ये आहोत. एक ऑर्डर पडलेली आपल्याला स्टेशनला काय दिलं होतं, स्टेशनवरनं खराडीवरनं ओलाची ऑर्डर पडली. स्टेशनवरनं एक ऑर्डर आपण हे होतं मीटरने आणलेलं खराडीवरनं ह्याला वाघोलीला. आता वाघोलीला होतं एका सोसायटीमध्ये, सोसायटीचं नाव नाही माहिती आपल्याला, काय करायचं सोसायटीचं नाव आलं बाद झालं. तर इथनं आपल्याला आता टोटल आपले 500-550 काहीतरी झालेत विदाऊट उबरची गरज नाही आहे. सबस्क्रिप्शन घ्यायचं ओलाचं, पर डे 10 रुपये पडतो. जर एका दिवसाचं घेतलं तर 20 रुपये पडतो, आठवड्याचं घेतलं तर 10 रुपये पर डे पडतो. 60-70 रुपयाचा काहीतरी आहे, 70 रुपये. तर बरं आहे. तर उद्या सुट्टी आहे, उद्या सर्व्हिसिंग करायची गाडीची. सोमवारपासून डायरेक्ट 70चा पॅक मारायचा, आठवडाभर नो टेन्शन. एक दिवस वाया जाईल, संडेला येत नाही आपण, काय हरकत नाही, फरक नाही पडत आपल्याला 10 रुपयाने, पण कमाई भेटते ना भाऊ. पण विषय असा आहे की लय वेळाने पडते तर मला संध्याकाळी 1-2 तास जास्त थांबायला लागेल. ठीक आहे, थांबवतं काय, नुकसान करून घेण्यापेक्षा वेळ जास्त देऊ. कारण असं बी कुठं आपण एवढं बिझी माणूस आहे नाही का. आणि ते एवढं नाही का 12-13 रुपयांनी चालवण्यापेक्षा हे बळ आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. 550 झाल्यात, वाजल्यात 11:55. तर बघूया आता पुढची ऑर्डर कधी प्रतिकत नाही. चला, आपण आत्ता आलो आहोत बघा, कोण म्हणतंय जागा नाही पुण्यात. अरे मोकार जागा आहे, लय जागा आहे भाऊ पुण्यामध्ये. फक्त आपण अडचणीत राहतो आपण, म्हणजे नाही का. स्वारगेट, कात्रज इकडं तिकडे सगळी अडचण झाली सगळी इकडं. हा इथं काय नाही, नुसतं मोकळे रे, सगळं मोकळं. लोहगावला आलोय. गावाचं नाव हरित काहीतरी आहे, नाव लक्षात नाही माझ्या आता. इथे एक शाळा आहे, ही मागं शाळा आहे वाटतं. त्या शाळेवर नाव वाचलं नाही पुढे, पण ते नेमप्लेट असो. विषय असा आहे की ह्या साईडला बरेच एमटी प्लॉट आहेत, इकडं जरा बरं वाटतं, शांतता नाही का. पण विषय असा बी आहे, जेवढं शांत असं वाटतं आपल्याला, समजा आपल्याला अटॅक बिटॅक आला तो नेणार कोण ना. तिथे झोपडपट्टीत आपलं कसं अटॅक बिटॅक आला कोण शेजारचा पदार्थ नाही, तर इकडे अटॅक आला कोणाला कळणार बी नाही. आठवडा नाही तर घरच बी नाही. डायरेक्ट सोसायटी आहे, पण ते जे कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे, अजून चालू बी नाही आलं ते काम. ठीक आहे, कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे. तर इथे एक आता ऑर्डर सोडली ओलाची. सीन असं आहे, पाण्याचे टँकर, पाण्याचा बी थोडा आहे इकडं. आपल्या इथं 24 तास पाणी भाऊ.
तर सीन असं आहे, आपण म्हणलो की ओला 17-18 रुपयाने, सकाळी पहिली ऑर्डर दिली त्यांनी 18 रुपयाने, आत्ताची ऑर्डर मी त्यांना 11 किलोमीटर सोडलं 134 रुपये काय दिले मला. कुठनं गणित लावलं मग हे? तेच झालं की मग 12 रुपये पर किलोमीटर. उगाच उबेरला नाव ठेवतं. मग उबेर काय वाईट आहे का? मिनटाला ऑर्डर देते, हे तर लई वेळाने ऑर्डर देतं. ह्याच्यात असं पैसे जाऊ दे 20 रुपये द्यायला, काय असं बी शेवट द्यायलाच लागतं की सबस्क्रिप्शन. ओलाला उबेरला डेली हे काय असेल ते पैसे द्यायला लागतात 20 रुपये. बघू संध्याकाळपर्यंत आपण काय होते काय नाही. वाजल्यात 1:22 आणि 700-800 रुपये काहीतरी झालेत आपले, जे की खूपच कमी झालेत. तर ओला मला वाटलं दना देन पण मग अशी 500ची ऑर्डर सकाळी पडलेली ती हुकली. अजून संध्याकाळपर्यंत ओलाच करणार आहे, बघू काय होते काय नाही. आणि एंड ऑफ द मी तुम्हाला सांगेन मग ओलाच कंटिन्यू करायचं आहे का आपलं उबेरच बरं आहे. उबेरला अनइन्स्टॉल मारलं आहे आता, असं वाटतंय चुकी केली असं वाटतंय, पण बघू आता. ओलावर भरोसा आहे कारण दुपारचं बी, त्यामुळं एखाद्या वेळेस मी म्हणलेलं रेट खालीवर होत राहतात, तो विषय इथं. रेट एखाद्या वेळेस दुपारमुळं 12 रुपये झाले सर, संध्याकाळी ऑफिस टायमिंगला 4 नंतरनं 17-18 असू शकतं. 17-18 असेल तर ठीक आहे, मग ओला कंटिन्यू करू. पण संध्याकाळी जर तुम्ही मला जर 12-13 रुपयाने देत असाल मग उबेर बरं आहे, कारण उबेर प्रत्येक मिनटाला ऑर्डर टाकते. उबेरकडं कस्टमर 90% आणि 10% ओलाकडे असं झालं आहे. तर माझं सांगणं एवढंच आहे की भाऊ संध्याकाळी 4 नंतर मला 18-20 रुपये पर किलोमीटर पाहिजे. दुपारचं आहे त्यामुळं मग आय कॅन अंडरस्टँड इंग्लिश, समजू शकतो भावा. दुपारचे ऑर्डर नसतात, आहे ते 10-12ने घे म्हणून ठीक आहे. पण जर 17ने दिलं असतं बरं झालं असतं, कारण माझी अपेक्षा नाही का, मला दिसतं ना असं 170-175 दिसलं, पण ते 127-134 होतं असं. कारण तसं बी असं ना किंवा असं केलं काय केलं मला नाही माहिती. मी आपलं खुश नाही का 170 रुपयाची ऑर्डर पडली आणि आलं बघतोय तर पोपट झाला माझा 134 रुपये. काय माहिती नाही मला काय आलं काय नाही. पण बघू, जर 4-5 वाजल्यानंतर ना मी 7पर्यंत थांबणार, जर दिलं नाही भाऊ, कारण मी तर 1700 केल्याशिवाय जाणार नाही. तुम्हाला माहिती काल 100 रुपये कमी झाले, ते आत्ता वसूलच करणार आहे. आज CNG 200 टाकले, आज 1700च करायचे आहेत आपल्याला, कालचं वसूल करायचं आहे. तर आता जेवून घेऊया, मी बंद केले, आता जेवून घेऊया आणि बघूया. हे पाण्याची टाकी आहे ना, त्या पाण्याच्या टाकी पैसे जायचे तिकडं खाऊ गल्ली, आय थिंक मागच्या वेळेस बघितलेलं मी. मागच्या वेळेस म्हणजे लय अगोदर आलतो, एवढा लांब ऑर्डर पडत नाही. आज लय दिवसात ना आलं इकडं, नवीन होतं ना तेव्हा ओला इकडं आणलं होतं मला डायरेक्ट 300-400 रुपये ऑर्डर. असं गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. तर जेवून घेऊया आणि मग चालू. तर हे आहे मित्रांनो पेट्रोल पंप आहे डावीकडं माझ्या, आणि हे आहे खानावळ. आणि ऊन लागतो म्हणून लगेच आतो आलं, ऊन लई जोरात आहे बाबा. मला वाटतं काहीतरी शाळा होती काय, बालवड होती काय माहिती, त्याच का नर्सरी वगैरे, ज्युनियर KG तसं. कारण माझ्या पाठीमागं बघू शकता भिंतीवर तुम्ही सगळं नाही का कार्टून काढलेले. हे फक्त ज्युनियर KG सिनियर KG असतं ते तसं तिथं असतं. पण आता भोजनालय झाले, जे की पलीकडे होतं आता इकडं आलंय. जेवण झाले, छान झालं. तर आता बघू, चालू करू ओला, जिकडं पळलं तिकडं बघूया काय होते काय. तर मित्रांनो आपण तिकडून लोगावरनं डायरेक्ट एरोडा गुंजन चौकला ऑर्डर पडली. 11 किलोमीटरच होतं आणि आत्ता बरोबर 181 रुपये भेटले. मग मागाशी का नाही भेटले मला हे म्हणायचं आहे. मागाशी झाले ना माझे 50-60 रुपये नुकसान. काय झालं काही कळलं नाही राव, का त्यांना लोकेशन इकडनं दाखवलं आणि मी इकडनं घेतलं असतं काहीतरी झालं असेल. पण मला तर डायरेक्ट इकडनंच दाखवलं नाही. इकडनं जरी घेतलं असतं तरी ते वाघोलीला होतं, म्हटलं एरोडावरनंच यायला लागेल, लांब पडला असतं उलट. आय डोंट नो काय झालं काय. कट झालं कारण ऑर्डर पडली. चला बघूया कुठली ऑर्डर पडली आहे. आत्तापर्यंत 900 रुपये काहीतरी झालेत, 90 रुपयाची काहीतरी ऑर्डर झाली, म्हणजे 1000 रुपये झालेत. वाजल्यात 2:40. तर बघू काय होते काय नाही, अजून 700 करायचे. चला. तर मित्रांनो आता जी ऑर्डर होती ती होती 95 रुपयाची, 6.5 किलोमीटर शनिवारवाड्याला. आता जस्ट आपण शनिवारवाडीकडे आलेलो आहोत आणि हे बघायला गेलं तर 14 रुपये पर किलोमीटर ऑर्डर पडली. म्हणजे की परत तेच खालीवर रेट चालले. त्याच्या अगोदरची जी ऑर्डर होती ती 17 रुपयांनी, ही 14नी,
17च्या अगोदरची होती 12 रुपयांनी. खालीवर रेट होतात, काय होतात काही रिवाईज करतात काय कळत नाही आहे. वाजल्यात 3:05 तर 1000 रुपये झाले समजा. अजून 700 करायचे, जे की 3 नंतर 700 करायचे जर आवड दिसते, कारण आपल्या इकडं ओला नाही चालत, उबेरच चालते. आणि आता आपण आपल्या एरियात आलेलो आहोत, तर बघू काय होते काय नाही. 700 करूनच राहणार आपण. चला तर मित्रांनो, शनिवार वाड्यावरून आपल्याला लगेच 5च मिनिटात एक ऑर्डर पडली. ओला आहे, ओलामध्ये ताकद आहे रे. 9.5 किलोमीटरने ऑर्डर पडलेली. आपण आता आहोत काय म्हणणार मला, म्हणजे वडगाव, बुद्रुक, सिंहगड, इन्स्टिट्यूट आणि हिंगणे हे सगळं मला एकच आहे. तुम्हाला माहिती आहे, कात्रजच्या पुढं गेलो काय माहिती नाही आपल्याला सगळं असं वाटतं हिंगणे हे काय असेल ते सगळं एकच असं वाटतंय मला, कारण आपल्या कात्रजच्या पुढं एवढं काय माहीत नाही. कात्रज स्वर्ग आहे तेवढंच माहिती आहे आपल्याला. आणि जास्तीत जास्त गुजरवाडे फाटा आणि स्वर्गेटच्या पुढे गेले जास्तीत जास्त मनपा. कात्र ITला होतो एकेकाळी कॉलेजला, ITला तेव्हा जायचो कॉलेज थिएटरला, त्यामुळं तिथवर माहिती आहे आपल्याला. आणि औंध लवकर ITला पासआउट. कोण आहे औंधला ITला तो मला कमेंट करून सांगा. तर 165 रुपयाची ऑर्डर होती. राऊंड फिगर 1200 रुपये धरू आपण, खालीवर इकडे तिकडं. अजून आपल्याला 500 करायचे, तर बघूया. 3:49 वाजल्यात. 3:49 नंतर 500 करायला किती वेळ लागतात? 4, 5, 6, 7, 3 तासात आय होप हो. एका ॲप्लिकेशनवर 500 रुपये करणं म्हणजे खूप मोठं टफ आहे. त्यात ओला, आणि त्यात आपण बऱ्याच दिवसांनी इथं उगवलं आहे. पैसे घेतलेत भाऊ, मला पाहिजे, मला नाही माहिती. 500 रुपयाचा धंदा द्या आणि मला घरी जाऊ द्या. भाऊ काय होते काय. तर मित्रांनो, नशीब चांगलं असल्यावर काही होऊ शकतं. तर आपल्याला तिथनं एक ऑर्डर पडलेली 30 रुपयाची नवले हॉस्पिटलला, आणि तिकडनं एक जण भेटलेला आपल्याला हांडेवाडीच्या इथनं आतमध्ये 1-1.5 किलोमीटर आतमध्ये. तर 240 रुपये झाले ते मीटर त्यांनी आपल्याला दिलेत. आणि जाताना म्हटले खूप, त्यांनी सांगितलं पहिलंच की खड्डे आणि स्पीड ब्रेकर चुकवत चालायचे, एकदम स्लो चाल. म्हणजे आपलं एकदम 10-20 हळूहळू मस्त 14 किलोमीटरचे झाले 240, ते की चांगली गोष्ट आहे. कस्टमरला आपण इथं सोडलं आहे सोसायटी. तर आता इथनं आपल्याला हांडेवाडी चौकात जायचं, जे की 1-1.5 किलोमीटर आहे. इथनं कोण भेटलं तर ठीक, 5-10 मिनटं थांबणार आहे, भेटलं तर ठीक, नाही तर नाही. हांडेवाडी चौकात तिथनं टोटल आत्तापर्यंत 1500 झाले. अजून 200 रुपये करायच्यात. आणि वाजले 5:19. 200 रुपये कात्रजला जाऊच पण होतात जर मीटरनी किंवा ओलाने गेलं तर. बघू आता तिकडचीच ऑर्डर पाहिजे, तिकडची नको. आता भटकायचं नाही. बघू का कोण म्हणतं होत नाही, केल्याशिवाय राहत नाही. 1680 रुपये झाला भावांनो, फक्त 20 रुपये राहिलेत. आपण आलो आपल्या एरियात. कुठे गंगाधाम रोडला आहे आपण आत्ता. हॉस्पिटलचं नाव काय, प्राईड हॉस्पिटलचे इथं आहोत, जे की मग इथून अप्पर जवळच आहे. इथनं आता कात्रज रोडला नाही जायचं, कारण तिकडं गर्दीले आहे. इथनं आता अप्पर लेक टाऊन यायचं. लेक टाऊनला गर्दी आहे, कुठनं बी जावं रे. गर्दी का पिछे छोडेगा मेरा. वाजल्या 6:36 भावांनो, काय वाटतंय? 36-40 जरा 20-25 मिनिटात 24 मिनिटात 20 रुपये होतील का? कसे दिवस जावं? 24 नाही का 2 तासाने होणार, काय फरक पडतोय? असं बी आपलं टार्गेट झालं समजा. तर चला जाऊया आणि बघूया. पार्किंगला जायचं, थांबायचं नाही. जाता आता 20 रुपये कसे देतात? लेकटाऊनवरून नको, KK मार्केट बालाजीनगरवरून जाऊ, कारण कसं आहे तिकडनं गर्दीले खोदकाम केलं आहे सगळीकडे. खोदकामाचे काय सांगायचं, तिकडे चढबे उगच. आत्ताच क्लच प्लेट टाकलं तर गंडायला कशाला गाडी होईल गंड होती बाबा. क्लच प्लेट टाकली की आता जरा ओके चढती गाडी. आता समजा तुमची गाडी जर चढायला गंडत असेल तर समजा क्लच प्लेट गेल्यात, गॅरेजला दाखवा. गॅरेजवाल्याने एकदा चालवलं त्याला कळतं लगेच, त्याचं रोजचं आहे. आपल्याला कळत नाही नवीन ड्रायव्हरला बाबा. तर बघू चला काय होते काय नाही. क्लच प्लेटवर लक्ष ठेवा, लायनरवर लक्ष ठेवा. गाडी अशी दिल्ली चालायला लागली की लगेच त्याला सांगायचं सर्व्हिस सेंटरवाला. सर्व्हिसिंग जिथं करतात तिकडे जायचं, त्याला माहिती बघ बाबा एक राईड मारून काय होते काय नाही. गाडीमध्ये काहीतरी कमतरता दिसते, तो राईड मारेन, तो सांगन भाऊ हे कमी लगेच टाकून घ्या. असं नका करू, अरे पैसेच नाही उद्याच टाकतो परवाच टाकतो, मग ते होणार. जसं की मी म्हटलं माझं क्लच प्लेटचं 1600 मध्ये काम झालं. जर मी अजून काही दिवसांनी आलो असतो तर 4.5ला केलं असतं.
कारण ते अजून खराब झालं असतं. त्यामुळं वेळेत कळलं तर बरं होईल तुम्हाला. कट झालं कारण ऑर्डर पडलेली, पण ॲक्सेप्ट नाही केली कारण लांब दाखवते. बस ओला किती प्रेम दाखवशील. 20 रुपयासाठी आता तू मला दुबईला नेशील, मला नाही जायचं आता. बस आपलं पोट भरलं भाऊ, कारण कंबर बी दुखते सकाळपासून भाऊ. जोक नाही करत. किलोमीटर बघा किती झाले, 389. 300 सकाळी किती होतं रे, 64 का 46 का 26 झालं भाऊ. 150 100 प्लस झालं. 120 किंवा 150 झालं असेल. काही लिहून ठेवलेलं रे मी, पण परत जाऊ दे म्हणलं, डिलीट केलं का म्हणलं नाही का. 24 26 जाऊ दे का. 100 प्लस पण रोज भाऊ 100 प्लस किलोमीटर आपलं गाडी चालते का. आणि खड्डे एवढे की तुम्हाला काय सांगू मी. आता जिथं थांबलं तिथं बी खड्डे दिसते का मागं खड्डा. हे दिसते का बरोबर माझ्या बोटाच्या बरोबर बोटाच्या वर खड्डा आहे. जिथं बी जा तिथं खड्डेच खड्डे भाऊ, खड्डेच खड्डे. काय विषय असो, आपले निम्म आयुष्य तर खड्ड्यातच गेले, अजून निम्म आयुष्य खड्ड्यात जाऊ दे. अख्खी जिंदगी खड्ड्यात गेली आपली. आपलं मुद्दा भटकत चाललंय. 20 रुपये कमवायच्यात. जास्त झाले तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही म्हणताल नाही का तू अरे मोजून करतोय आणि मोजूनच काम करतोय. कारण समजा हे 1700 जर दुपारी 12 वाजता झाले असते, मी घरी नसतो गेलो, कारण माझ्याकडे अख्खा दिवस पडलाय ना भाऊ. मी का घरी जाऊ, तुम्हाला हे बी माहिती आहे. जर टायमाच्या अगोदर झाले, टाईम आपला 7चा आहे, टायमाच्या अगोदर झाले, टाईम आहे आपल्याकडे 3च्या अगोदर बी आपण 2.5 केलेले आहेत उबेरवर. आता तर भाऊ ओलं आहे. 3.5 बी जर पडायला लागले मोठे सकाळपासून डायरेक्ट 500-500चे पडले, 3.5 करू एवढं काय. पण 7च्या खराब अंधार पडल्यावर नॉट इंटरेस्टेड, कारण उद्या सकाळी परत मला लवकर उठायचं असतं त्यामुळं. तर बघू आता 20 रुपये काय होईल ते होईल. नाही झालं तर नाही झालं. 20 रुपयाने काय फरक पडतो आपल्याला. उद्या कवर करू चला. असं बी आपले 1600चं टार्गेट होतं आजचं. आपण कालचं कवर करतोय. कालचे 80 रुपये कवर केलं. काल 80-40 अजून 40 रुपये बघायला गेले तर कवर केलं. पण ठीक आहे, खालीवर होत राहतं, काय विषय नाही. जे पडेल ते पडेल. 20ची नाही पडली तर नाही पडली, 40ची पडेल. आता पडलेली पण ती लांबची पडलेली. म्हणजे ऑर्डर आहेत बरं का, पण लोक उगाच म्हणतात ऑर्डरच नाही आणि तुम्हाला करायचंच नाही. माझ्या आता मी तुम्हाला हे दाखवतो शेवट. रोज जसं दाखवलं आज तुम्हाला सगळं दाखवायला लागेल, कारण ओला टोटल नाही दाखवत. त्यामुळे तुम्हाला सगळे अमाऊंट दाखवायला लागेल. प्रत्येक ऑर्डर दाखवायला लागेल. 60 40 30 30 10 20 पडेल ती ऑर्डर घेतली बघ. पडेल ती ऑर्डर घेतली केलं तर सगळं होते. बाकी समजणे वाले कोई इशारा काफी आहे. तर जाता बघू काय होते काय. लाईट्स प्लीज, थँक्यू. तर मित्रांनो आपण आलो होतो आपल्या पार्किंगला. येताना काय ऑर्डर नाही पडली. पडत होती पण लांब पडत. म्हणजे नको 20 रुपयासाठी कुठं लांब जाता. आज नाही तर उद्या कवर करता येईल. वाजले 7:03. आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत शुभरात्री. चला.